अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. एका संस्थेसाठी काम करणारा एक माणूस अपर्णाला भेटण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये जातो. तो अपर्णाला म्हणत असतो की आम्हाला आमच्या शाळेमध्ये इलेक्ट्रिकल बेल आणि इतर काही गोष्टी हव्या आहेत, मात्र त्यासाठी तुम्ही परवानगी का नाही दिली तेच मला कळत नाही. आणि त्यावेळी अपर्णा म्हणते की ठीक आहे, मी फाईल बघून सांगते तुम्हाला. आणि मग ती त्यांची फाईल बघायला घेते, मात्र तितक्यात बाळ रडू लागते. त्यामुळे मग अपर्णा फाईल बाजूला ठेवते आणि बाळाला जवळ घेते. बाळाला भूक लागल्यामुळे ती बाळाला ऑफिसमध्येच दूध पाजत असते. आणि हे बघून तर त्या माणसाला धक्काच बसतो. तो अपर्णाला म्हणत असतो की मॅडम, मी बाहेर जाऊ का? मात्र अपर्णा म्हणते की नाही, झालंच माझं. आणि मग त्यानंतर ती बाळ शांत झाल्यावर त्याला पाळण्यात ठेवते आणि पुन्हा फाईल बघायला सुरुवात करते. तर तो माणूस म्हणत असतो की मॅडम, मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा फाईल चेक करत असाल. आणि ते ऐकून अपर्णा विचारते, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? मी आत्ता बाळाला दूध पाजलं याचा तुम्हाला त्रास झाला का? त्यावर तो माणूस म्हणतो, तसं नाही, पण कामाच्या ठिकाणी. त्यावर अपर्णा म्हणते की मी समजू शकते तुम्हाला हे सगळं खूप वेगळं वाटलं असेल, मात्र एक बाई तिच्या बाळाला सुद्धा सांभाळू शकते आणि तिचं कामसुद्धा करू शकते. मात्र आपल्याकडे लोकांना अजून या सगळ्या गोष्टींची सवयच नाही. त्यांना असं वाटतं की बाईने काम किंवा तिचं मूल यांपैकी एकाचीच निवड करावी आणि मग बाईसुद्धा आपल्या मुलाचीच निवड करते. मात्र मला हे सगळं बदलायचं आहे. मी माझ्या बाळाला आणि माझ्या कामाला एकत्रितपणे सांभाळू शकते. मात्र अपर्णाचं बोलणं त्या माणसाला काही तितकंसं पटत नाही. आणि मग त्यानंतर अपर्णा त्याची फाईल बघून त्याला सांगते, मी तुमच्या फाईलवर सही केली नाही, कारण मुळात तुमच्या शाळेमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही, अजूनही काही गोष्टींची कमतरता आहे आणि तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आपण करूयात ना. आणि त्यावर तो माणूस हो म्हणतो आणि रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर रात्री सुजा सरकारांसोबत बोलण्यासाठी येतो. तो म्हणत असतो की सरकार, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर सरकार म्हणत असतात, पैसे सोडून दुसरं काही माग. त्यावर सुजा म्हणतो की मला पैसे नको आहे, फक्त जमीन तेवढी नावावर करून द्या. आणि आता त्या बाळाचा प्रश्नसुद्धा मिटलाय. दादाला तर काही बाळ होणार नाही आणि अर्जुनला तुम्ही त्याची प्रॉपर्टी आधीच दिली आहे, त्यामुळे उरलेली जमीन तुम्ही माझ्या नावावर करा. मात्र सरकार यासाठी स्पष्टपणे नकार देतात. ते म्हणतात की ती जमीन मी तुझ्या नावावर कधीच करणार नाही. मात्र ते ऐकून सुजा अजून चिडतो. तो सरकारांना म्हणत असतो की तुम्ही हे सगळं कसं मिळवलंय ना, ते माहिती आहे मला. आणि त्यावर सरकार म्हणतात की हो, मान्य आहे मला की मी हे सगळं चांगल्या मार्गाने मिळवलं नाही, पण जेव्हा जेव्हा माझ्या पदरी अपयश आलं ना, तेव्हा तेव्हा मी तुझ्यासारखा रडत माझ्या बापाकडे गेलो नाही, तर त्यावर मात केली. मात्र ते ऐकून सुजय अजूनच चिडतो. तो म्हणतो की सरकार, जर तुम्ही जमीन माझ्या नावावर करून दिली नाही तर मी अर्जुनला सगळं काही सांगेल. या पैशांसाठीच तुम्ही त्याच्या आईला मारलं ना. आणि त्यावर सरकार म्हणतात की तुला जे करायचं आहे ते कर, पण काही झालं तरी मी जमीन तुला देणार नाही. आणि मी तुला हे सगळं याचसाठी सांगतोय की जी चूक मी केली ती तू करू नये. मात्र तुला ते कळतच नाही आहे. आणि त्यामुळे सुजय तेथून निघून जातो. तर दुसरीकडे कदम काहीतरी काम करत असतात, तर सुजय आणि रुपाली त्यांच्या जवळच असतात. त्यानंतर अप्पी आणि अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी येतात. रुक्मिणी अप्पीला विचारत असते की आज बाळाने तुला त्रास तर दिला नाही ना गं? आणि त्यावर अपर्णा म्हणते की नाही आई, बाळाने काहीच त्रास दिला नाही. तर रुपाली सांगत असते की आपला अमोल अजिबात त्रास देत नाही, उलट त्यालाच ऑफिसमध्ये काही त्रास तर झालेला नाही आहे ना. आणि त्यावर अर्जुन अप्पी सांगतात की नाही ताई, तो ऑफिसमध्ये एकदम खुश होता आणि ऑफिसमधील सगळ्यांनीच त्याचे खूप लाड केले. त्याला बघून सगळेजण खूप खुश झाले. तर रुपाली म्हणत असते, पण तुम्ही त्याची दृष्ट काढा. मात्र अर्जुन म्हणतो की वहिनी, आपल्या अमोलला कधीच कोणाची दृष्ट लागणार नाही. आणि मग त्यानंतर रुपाली त्यांना विचारते की तुम्ही अमोलला रोज ऑफिसला घेऊन जाणार आहात का? आणि त्यावर अप्पी अर्जुनही हो म्हणतात. मात्र ते ऐकून रुपालीचा चेहराच पडतो. त्यामुळे मग अप्पी म्हणते की ठीक आहे, आपण बघूयात नंतर काय करायचं ते. तर रुपाली तिला हेच पटवून देत असते की अमोलला घरीच राहू दे, तो घरी व्यवस्थित राहील, ऑफिसमध्ये त्याला त्रास होईल. मात्र त्यावर अप्पी काहीच उत्तर देत नाही.
तितक्यात सुजय त्या ठिकाणी येतो. तो रागातच म्हणतो की जर बाळाचं कौतुक झालं असेल तर आता जेवणाचं बघा, घरातील इतरांना भुका लागल्या आहेत. आणि त्यावेळी मग अर्जुन म्हणतो की तुला जे काही बोलायचं आहे ते तू शांतपणे बोल आणि जर तुला एवढीच भूक लागली असेल ना तर स्वतःच्या हाताने घे. त्यामुळे सुजा रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर मग संध्याकाळी अर्जुन अप्पीला विचारत असतो की तुला बाळाला ऑफिसला घेऊन जायचं आहे ना. त्यावर अप्पी खाली मान घालून म्हणते हो अर्जुन, पण रुपाली ताई. त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे तू त्यांची काळजी करू नको, हवं तर मी दादासोबत बोलतो. त्यावर अप्पी म्हणते पण तू त्यांच्यासोबत काय बोलणार आहे. आणि खरं तर रुपाली ताईंचं सुद्धा बरोबर आहे ना, त्यांनी इतके दिवस बाळाला सांभाळले. त्यावर अर्जुन म्हणतो हो, पण आता त्यांना सुद्धा काही गोष्टी कळायला हव्यात ना. आणि त्यावर अप्पी म्हणते की हो अर्जुन, अगदी बरोबर आहे तुझं. आणि मला सुद्धा बाळाला यासाठी ऑफिसला घेऊन जायचे कारण त्याला आईचं दूध मिळावं. कारण गेले 2 महिने त्याला आईचं दूध मिळालेलं नाही आहे, त्याचं पोषणही नीट झालेलं नाही. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे काळजी करू नको, आता आपण आपल्या बाळाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आणि मग अप्पी ऑफिसमध्ये घडलेला तो प्रकारही अर्जुनला सांगते आणि म्हणते की आपल्याकडे जर गाई आपल्या वासराला दूध पाजत असेल तर लोक ते बघून त्याला आईच्या ममतेचं नाव देतात. पण जर त्याच जागी एखादी बाई आपल्या बाळाला दूध पाजत असेल तर लोकांना ते बघायची सवय नसते. लोक एका विचित्रच नजरेने त्या बाईकडे बघतात. आणि हेच मला बदलायचं आहे. त्यामुळे मग मी ऑफिसमध्ये रोज बाळाला घेऊन जाणार आणि त्याला दूधसुद्धा पाजणार. आणि अप्पीच्या या निर्णयाला अर्जुनसुद्धा साथ देतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रुक्मिणी बाळाला अंघोळ घालत असते. रुपाली अप्पीसुद्धा त्या ठिकाणीच असतात, त्या बाळासोबत बोलत असतात. आणि मग त्यानंतर अपर्णा पुन्हा एकदा बाळाला ऑफिसला घेऊन जाण्याचा विषय काढते. मात्र रुपाली म्हणत असते की बाळ आता अंघोळ झाल्यानंतर झोपणार आहे, म्हणजे त्याला छान आराम करता येईल. आणि मग ती बाळाला तेथून घेऊनही जाते. त्यामुळे अप्पीला वाईट वाटतं. त्यानंतर मग सुजय त्या ठिकाणी येतो. त्यामुळे अप्पी तेथून निघून जाते. तर सुजय रुक्मिणीला म्हणत असतो की तू जाऊन सरकारांसोबत बोल, त्यांना सांग की मला पैसे हवे आहेत. त्यावर रुक्मिणी विचारते पण आत्ता कशासाठी. त्यावर सुजय सांगतो की मी त्या जमिनीसाठी एका माणसाकडून पैसे घेतले होते आणि आता जर मी त्याला पैसे दिले नाही तर जमीन त्याच्या नावावर करून द्यावी लागेल. आणि ते ऐकून रुक्मिणी घाबरते. तर सुजय तिला सांगत असतो की काही कर, पण सरकारांकडून पैसे घे, मला पैशांची गरज आहे. त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. त्यानंतर सगळेजण नाश्ता करत एकत्र बसलेले असतात. रुपाली बाळालाच घेऊन बसलेली असते. तितक्यात अर्जुन अप्पी त्या ठिकाणी येतात. अर्जुन म्हणतो की अप्पे घे बाळाला. मात्र ते ऐकून रुपाली घाबरते. ती विचारते की तुम्ही बाळाला आजही ऑफिसला घेऊन जाणार आहात का. आणि त्यावर अर्जुन म्हणतो हो वहिनी. तर सुजा मुद्दाम हसत म्हणतो की रुपाली वहिनी, ते बाळ अर्जुन आणि अप्पीचं आहे, तुमचं नाही. आणि ते ऐकून रुपालीला खूप वाईट वाटतं. तर अर्जुन सगळ्यांना सांगतो की आम्ही बाळाला ऑफिसला यासाठी घेऊन जात आहोत कारण बाळाला त्याच्या आईच्या दुधाची गरज आहे, त्याचं पोषण नीट झालेलं नाही. आणि त्याचं ते बोलणं घरातील इतरांनाही पटतं. सगळेजण रुपालीलाच समजवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ती खाली मान घालून म्हणते की माझी काही हरकत नाही, कारण ही गोष्ट तर मी बाळाला देऊ शकत नाही ना. आणि ती बाळाला अपर्णाकडे सोपवते. तर अपर्णा आणि अर्जुन म्हणत असतात की ताई तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. आणि त्यावेळी मग पिहू म्हणते की वाईट तर वाटणारच ना, कारण तुम्ही विषयच असा काढला आहे. मात्र त्यावर अप्पी आणि अर्जुन काहीच बोलत नाही. आणि मग त्यानंतर ते बाळाला घेऊन तेथून निघून जातात. इतर सगळेही आपापल्या कामासाठी जातात. सुजय मात्र सरकारांकडून पैसे कसे घेता येतील याचाच विचार करत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.